स्वर्गीय माजी आमदार डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील यांच्या 11व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या जन्मगावी जांभळी येथे नवभारत शिक्षण मंडळ संचलित श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीनं स्वच्छता शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वर्गीय माजी आमदार डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन जांभळीचे ग्रामस्थ व उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचं महत्त्व पटवून देत संपूर्ण गावात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या उपक्रमात महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्रसेना व राष्ट्रीय सेवा योजनामधील विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सर्वांनी मिळून गावातील रस्ते, सार्वजनिक ठिकाणं स्वच्छ करत सामाजिक बांधिलकीची जाणीव करून दिली. या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी या गावातील नाविन्यपूर्ण उपक्रम ऑक्सिजन पार्कला भेट दिली. तसेच वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. स्वर्गीय सारे पाटील हे स्वच्छता व पर्यावरण प्रेमी होते. त्यांच्या विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून हा उपक्रम राबवण्यात आला. श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालय उभारण्यात त्यांचा मोलाचा वाटा असून ते नवभारत शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष म्हणूनही कार्यरत होते. यावेळी नवभारत शिक्षण मंडळाचे संस्थापक प्राचार्य डॉक्टर पी. पाटील यांचंही कार्य व योगदान यांची आठवण करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली आहे. कार्यक्रमांती श्रीहरी मंदिरामध्ये सांगता समारंभ आयोजित करण्यात आला होता. सारे पाटील साहेबांच्या प्रतिमेचं पूजन श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयाचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा कुरुंदवाड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष रावसाहेब पाटील, शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्य श्रीमती विनया घोरपडे, जांभळी गावच्या सरपंच, उपसरपंच, महाविद्यालयाचे प्राचार्य आर.जे. पाटील या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं. यावेळी प्रमुख व्याख्याते राष्ट्रसेवा दलाचे महामंत्री बाबासाहेब नदाफ यांनी साने गुरुजी, स्वर्गीय प्राचार्य पी. पाटील व स्वर्गीय अप्पासाहेब उर्फ सारे पाटील यांच्या आठवणींना उजाळा देत स्वच्छतेच्या महत्त्वाकांक्षी गरजा व समाज प्रबोधन यावरती भर देऊन उपस्थित सर्वांचं प्रबोधन केलं. महाविद्यालयाचे प्राचार्य श्री आर.जे. पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविकामध्ये महाविद्यालय व नवभारत शिक्षण मंडळ यांचं अतूट नातं असल्याचं नमूद केलं आहे. हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्यात यश आलंय. नवभारत शिक्षण मंडळाचे विद्यमान संचालक गौतम भाऊ पाटील व उपसंचालक डी.एस. माने यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यासाठी संस्थेच्या वतीनं सर्व सहभागी नागरिक, विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना या कार्यक्रमासाठी मदत केली. या कार्यक्रमासाठी रावसाहेब पाटील, विनया घोरपडे, बाबासाहेब नदाफ, महाविद्यालयाचे प्राचार्य आर.जे. पाटील, सरपंच, उपसरपंच बाळासाहेब बंडगे, के.आर. चव्हाण, शंकर गायकवाड, वृक्षमित्र गोविंद जाधव, सारे पाटील साहेब प्रेमी ग्रुप जांभळी यांच्यासह विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, जांभळी गावचे नागरिक, युवक यांनी सहभाग नोंदवला होता. सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेतला. मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ.